नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांकरता महत्त्वाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांना 2023 या हंगामातील कापूस व सोयाबीन याचे अर्थसहाय्य म्हणून प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्यांना आता हे पैसे 26 सप्टेंबर 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार होते। परंतु आता परत एकदा नव्याने एक नवीन तारीख शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। ती म्हणजे आता 29 सप्टेंबर 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे। तर या अगोदर 26 सप्टेंबर देण्यात आलेली होती। ही प्रक्रिया मित्रांनो ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे आणि एकामागे एक शेतकऱ्यांना वेळोवेळी तारीख देऊन पुढे ढकलण्यात येत आहे। आता आणखी परत एकदा ही तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि आता 29 सप्टेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका मेळाव्यादरम्यान हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे। तर तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळणार की नाही, तुमच्या सातबाऱ्यावरती जर ई पीक पाहणीची नोंद असेल आणि तुम्ही जर फॉर्म भरून कृषी ऑफिसला आधार कार्ड दिलेला असेल तर तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळणार। जर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं असेल, तुम्हाला पैसे मिळणार की नाही, तर तुम्ही SC ॲग्री DBT या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता। तिथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल, एक लॉगिनचं ऑप्शन आणि दुसरं डिस्बर्समेंट स्टेटसचं ऑप्शन। तर डिस्बर्समेंट स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे आधार कार्ड कृषी ऑफिसला दिलेलं होतं ते आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे आणि कॅप्चा आणि OTP फिल करून तुम्हाला तुमच्या गावाची पूर्ण यादी पाहायला मिळेल। त्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर जे नुकसान भरपाईचे पैसे आहे, तुमचे जे नुकसान भरपाईचे पैसे आहे ते तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव इथे दिसणार नाही त्या शेतकऱ्यांना थोडा वेट करायचा आहे। 1 बाय 1 हे ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण होणार त्या शेतकऱ्यांचं नाव तिथे ॲड करण्यात येणार आहे। तर तुम्ही वेळोवेळी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, आधार कार्ड तुम्ही जर कृषी ऑफिसला दिलेलं असेल तर वेळोवेळी तुम्ही तुमच्या स्टेटस जे आहे ते चेक करू शकता SC ॲग्री DBT या वेबसाईटवरती। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती होती। सर्व शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।